नमस्कार मंडळी, मी भारत पाटील सूळ, डोलीखडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, जिजाऊ हायटेक नर्सरी. तर आज हा विषय व्हिडिओ असा घेत आहे आपण की मला बरेच शेतकऱ्याचे कॉल आले होते आणि आपला यूट्यूबची व्हिडिओ बघल्यानंतर कॉमेंटसुद्धा आलं होतं की सर आम्हाला बोर्डो पेस्ट झाडाला लावायचं आहे, तर याबद्दल तुम्ही आम्हाला थोडी माहिती द्यावी. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे आपण की शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट कसं तयार करायचं आणि केव्हा लावायचं आणि याचे फायदे काय काय होतात याकरता आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. तर सुरुवातीला सांगतो मी तुम्हाला की आपण ज्यावेळेस बोर्डो पेस्ट तयार करतो तर त्यावेळेस काय करायचं, 3 घटक त्याच्यामध्ये घ्यायचे आपल्या प्रामुख्याने. पहिला जो घटक आहे आपला ते म्हणजे चुना, म्हणजे आपण त्याला म्हणतो कळी चुना म्हणतो, त्याला खड्याचा पावडर नको आहे आपल्याला. आणि दुसरा म्हणजे मोरचूत, म्हणजे कॉपर जे म्हणतो आपण त्याला. तर ते 2 घटक आणि तिसरं त्यामध्ये पाणी. तर कॉपर सल्फेट जे असतं आपलं मोरचूत, तर याला काय करायचं, एका प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये त्याला भिजू घालायचं. ते कडक असतं. आणि चुना जो असतो आपला खड्याचा कळीचा, तर तो चुना आपण ज्यावेळेस पाण्यात टाकतो तर तो उकळतो. तर मग त्याकरता आपल्याला मातीचं भांडं किंवा तुमचं लोखंडी भांडं, प्लास्टिक नको आहे, कारण तो टाकल्यानंतर उकळतो. तर मग रात्रीला आदल्या दिवशी काय करायचं, आपल्याला चुना एका साईडला, म्हणजे चुना भांड्यामध्ये भिजू घालायचा, मडक्यामध्ये किंवा लोखंडी याच्यामध्ये. आणि जे आपला मोरचूत आहे, कॉपर क्लोराईड म्हणतो आपण त्याला, तर तो प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजू घालायचा आहे. तर रात्रभर द्रावण भिजू घालायचं. आणि नंतर सकाळी आपल्याला ज्यावेळेस लावायचं त्यावेळेस दोईचं मिश्रण तयार करायचं. त्याच्यामध्ये काय होतं, जे कॉपर क्लोराईड असतं मोरचूत, हे जे खडे असते ते थोडे कडक असते. याच्यामध्ये आपल्याला काय थोडं असं बारीक करून घ्यावं लागतं. आणि जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्हाला सांगतो, 1 किलो चुन्याला तुम्ही 1 किलो मोरचूत घेऊ शकता. दोन्हीचं मिश्रण करायचं. आणि त्यात तिसरा घटक जो पाणी आहे, हे पाणी टाकताना समप्रमाणात हे पाणी टाकलं गेलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या खोडावर हा बोर्डो पेस्ट बरोबर बसला पाहिजे. जास्त पतलाही नको आणि दाटही नको. आणि त्यात एक महत्त्वाचं कारण असं आहे, आपण ज्यावेळेस बोर्डो पेस्ट तयार करतो कॉपर क्लोराईड आणि चुना, तर हे तपासणं गरजेचं आहे आपल्याला. काय करायचं, ज्यावेळेस आपण दोन्हीचं मिश्रण थोडं अर्धं टाकलं तर त्याच्यामध्ये काय करायचं, जे आपण मोरचूतचं जे प्रमाण आहे, आपण जे पेशल तयार केलेलं आहे कॉपर क्लोराईडचं, तर ते थोडं कमी टाकायचं. आणि चुना टाकायचं 1 किलो, आणि हे अर्धा प्रमाणात टाकायचं. आणि नंतर ज्यावेळेस आपण ते द्रावण तयार केलं त्यावेळेस एक आपलं जे याचं भांडं हे असतं, रॉड असतो आपला लोखंडी रॉड, ते लोखंडी रॉड त्याच्यामध्ये टाकायचा 5 मिनटं. ज्यावेळेस त्या लोखंडी रॉडला जर तांबं जमा झालं तर असं समजायचं की आपलं कॉपर जास्त झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडा चुना अजून मिक्स करायचा. हे द्रावण आपण जे सांगितलं 1 किलो मोरचूत आणि 1 किलो चुना, तर याच्यामध्ये काय होतं, ते प्रमाण थोडं जास्त होऊ शकतं, ते झाडाला थोडी हानी होऊ शकते. तर याच्यामध्ये काय करायचं, ज्यावेळेस आपण रॉड टाकतो 5 मिनटं, तर त्याच्यामध्ये काय अगोदरच कॉपर क्लोराईड कमी टाकायचं, म्हणजे मोरचूत. आणि नंतर ज्यावेळेस आपल्याला गरज पडली त्यावेळेस ते टाकायचं पुन्हा परत. आणि रॉड ज्यावेळेस आपण टाकला त्याला 5 मिनटांमध्ये जर का तांब्याचा कलर आला त्या रॉडला, लोखंडी रॉडला, तर असं समजायचं की आपलं कॉपर क्लोराईड जास्त राहिलं आहे. मग आपण काय करायचं, त्याच्यामध्ये थोडा चुना मिक्स करायचा. जोपर्यंत त्याचं जे कलर नाहीसं होत नाही तोपर्यंत आपण ते टाकत राहायचं. म्हणजे समप्रमाणात तयार करून हे बोर्डो पेस्ट आपल्या झाडाला लावायचं. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं काय होतं आहे, हे 2 वेळेस लावलं तर खूप चांगलं आहे. कारण की पावसाळा संपल्यानंतर लावायचं एकदा. आणि आपण ज्यावेळी बागेची छाटणी करतो त्यावेळेस तुमच्या ज्या जखमा होतात झाडाला, म्हणजे काय होतं, आपण ज्यावेळेस कटिंग करतो, आता अतिघन लागवड आहे, झाडाचं बॅलेन्स राहण्याकरता आपल्याला छाटणी महत्त्वाची आहे. नाही तर मग काय होतं, नाही छाटणी केली तर आपल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या खाली लांब टेकून हे झाड आपलं फळ खाली लागू शकतं. हे बॅलेन्स हे महत्त्वाचं खूप ह्या अतिघन लागवडमध्ये आंबे आहे. तर ज्यावेळेस आपण छाटणी केली त्यावेळेस हे जे आपण तयार केलेलं आहे बोर्डो पेस्ट, तर हे त्या जखमेवर, म्हणजेच ते आपण जिथं कट मारलेलं आहे तिथे लावायचं. आणि तिसरा विषय दुसरा असा म्हणजे की आपण ज्यावेळेस आपल्या खोडाला डिंक्या लागतो तर डिंक्या खरडून घ्यायचा छोट्याशा एखाद्या चाकूना, तो शेताच्या बाहेर टाकायचा आणि त्यावर बोर्डो पेस्टचं द्रावण लावायचं. तर याचे भरपूर असे आपल्याला फायदे आहे, जेणेकरून तुमचं जे खोड आहे हे निरोगी राहतं. आणि जो डिंक्या आहे, डिंक्याला थोडं असलं बी तर थोडं खरडून घ्यायचं आणि त्याला बोर्डो पेस्ट लावायचा.
तर याचे फायदे तुम्हाला सांगतो. याचे प्रामुख्याने 2-3 फायदे आपल्याला भरपूर आहे याचे. तर आपण आता ह्या ज्या झाडाला बोर्ड पेस्ट लावलेलं आहे, ते बोर्ड पेस्ट लावलेलं आहे. तर यानं काय होतं, याच्या जे खोड असतं आपलं, ते खोड चांगलं राहतं, याला डिंके येत नाही. आणि तिथं काही फाटलेलं असेल तर ते सुद्धा दुरुस्त होतं. आणि खाली जे मुळे आहे आपल्या, हे मुळे सुद्धा खराब होत नाही. याच्यापासून बी याचा एक हे होतो. म्हणजे कसं, तुमच्या एखाद्या वेळेस जर तुम्ही बोर्ड पेस्ट लावला आणि नंतर एखाद्या वेळेस जर पाऊस आला, तर याचा म्हणजे असं म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की बाबा आम्ही आज बोर्ड पेस्ट लावला आणि लगेच पाऊस झाला, हे धुवून गेलं. पण शेतकरी मंडळी धुवून जात नाही. आता काय होतं, इथून जेव्हा पाऊस पडला, हे पूर्ण तुमच्या बुडाशी चालले जातं. ते बुडाशी चालले गेल्यामुळं काय होलं, हे म्हणजे एक बुरशीनाशक आहे, हे तुमच्या खालच्या बुंद्यामध्ये पूर्ण पसरतं हे पाण्याद्वारे. त्यामुळे याचा बी मोठा फायदा होतो. तर बरेच याचे पण फायदे आपल्याला आहे. याच्यामध्ये जी अळी असते खोड पोखरणारी, तर आपण ते बाहेर काढून त्याला बोर्ड पेस्ट लावतो आणि त्याच्याकरता सुद्धा चांगला आहे. आणि तिसरा विषय, आता ज्या झाडाला ज्या चिरा पडतात याच्यामध्ये, त्याचे जे चीर पडते आपल्या खोडाला, त्याच्याकडून याचा फायदा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खाली मुळकूस जे होतं आपलं, हे मुळकूससुद्धा ते नाहीसं होतं. कारण की काय होतं, आपण जर हे बोर्ड पेस्ट लावलं तर खाली पाऊस पडल्यानंतर हे खाली जातंच, त्याचाही खूप फायदा आपल्याला होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, एक तुम्हाला एक काळजी घ्यायचं म्हणजे याची लावायची काळजी कशी घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे मजूर असतं, आपले लेबर असतं आपल्या शेतामध्ये, तर म्हणजे त्याच्यापासून आहे म्हणजे जे लेबर असतं, त्या लेबरला नुकसान झालं पाहिजे नाही. तर याला काय करायचं, जे आपले हे असतात हँडग्लोव्ह असतात, हँडग्लोव्ह हातामध्ये घालायचे आणि ब्रश साईन लावायचे आणि नाकाला काही ते बांधून घ्यायचं. कारण त्याचे जे हीट असतं त्याच्यामध्ये चुन्यामध्ये, हे हात याचे म्हणजे खराब होऊ शकतात. तर तेवढी काळजी शेतकरी बंधूंना घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण बोर्ड पेस्ट तयार करतो ना, त्यावेळेस हँडग्लोव्ह घालायचे आणि एक ब्रश घ्यायचं आणि नाकावर थोडं बांधून तर हे बोर्ड पेस्ट लावायचं आहे आपल्याला. आणि लावताना एक काळजी घ्यायची, आपण जे आता हा बुंदा आहे, बघू शकता, हा जे बुंदा आहे, ह्या बुंद्यापासून जे लावायचं, वरचे जे आपल्या मेन फांद्या आहे, त्या फांद्यापर्यंत हे लावलं गेलं पाहिजे आपल्याला. आणि लावताना थोडी एवढी काळजी घ्यायची की जेणेकरून जे हातावर आपल्याला जे हँडग्लोव्ह असतात ते असल्यामुळे काही काळजी घ्यायचं काम नाही, कारण ते एवढं लावायचं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तरपैकी बोर्ड पेस्ट कसा तयार करायचा, लावायचा आणि त्याचे फायदे काय हे सांगितलेले आहे. तरीसुद्धा तुमच्या काही समस्या असेल तर आमच्या यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला कळू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नव्हतं, त्यामुळे आपण हा व्हिडिओ सविस्तर बनवला आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहीत झाली पाहिजे की बोर्ड पेस्टचे फायदे काय असतात आणि किती वेळ लावायचे. माझा नंबर आहे 95 45 46 10 आणि दुसरा नंबर आहे 90 49 14 41 09. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं मी तुम्हाला माहिती देतो आणि हा व्हिडिओ इथंच झाला म्हणून समाप्त करतो. राम राम.